काम कुबेर एकत्मता सोय अवस्थावर दुखता कामे दिदला निष्काम बाण छेद कस्तूळ लिंग कारण कुबेर वदला वरदान जय संपूर्ण पावसी प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज या असणारी पावन पवित्र असलेली प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले, ज्यावेळेस आकाशामध्ये इंद्रजित आणि लक्ष्मणाचं युद्ध चालू होतं, त्या युद्धामध्ये एकूणमेकावर शस्त्र अस्त्राचं युद्ध चालू होतं, निर्वाणीचं युद्ध चालू होतं। त्यावेळेस इंद्रजितानं लक्ष्मणावर जो यमदत्त नावाचा बाण मारला होता आणि त्याला वरदान होतं की जो समोरचा युद्ध असेल त्याचा नक्कीच हे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही। असा इंद्रजिताचा बाण बघून लक्ष्मणानं त्या असणाऱ्या इंद्रजितावर कुबेरानं दिलेलं दिलेलं जे काही वरदानाचा बाण आहे की जो काम कुबेर नावाचा बाण काम कुबेराचा काम कुबेरानं दिलेला जे काही वरदानाचा बाण होता वरदानाचा की ते असणार आपण त्याचे करील निर्दाळन कुबेर वदे वरदान झाला लक्ष्मण जागृती। आणि त्या असणाऱ्यानं कुबेरानं वरदान दिलेलं हे लक्ष्मणानं जाणलं आणि लक्ष्मण त्या ठिकाणी सावध झालेले। वर वदला प्राण स्वप्नी स्थिती हो हा उतरला जागृती इंद्राजित लावावया ख्याती तोची स्थिती योजिला। लक्ष्मणाला जागृत सुसुप्ती अवस्थेमध्ये होते आणि त्यावेळेस त्या कुबेरानं वरदान दिलं होतं आणि ते लक्ष्मणानं जाणलं आणि लक्ष्मण सावध झाले आणि इंद्रजिताला मारण्यासाठी तो वरदानाचा बाण लक्ष्मणानं हातामध्ये घेतलेला। दोघे वीर पडपाडी धनुष्य ओढीता कानाडी लक्ष्मण नावाचे निर्मळी हडबड गाडी सुरवरा। त्या वेळेस त्या असणारे दोघही इंद्रजित आणि लक्ष्मण हे महान वीर होते आणि लक्ष्मण मूर्छित पडले, पुन्हा सावध झाले आणि लक्ष्मणाचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मण पडले हे बघून सर्व देवांची सुद्धा आकाशामध्ये हडबड झालेली। यमवरदाचा बाण अविषयाचा घ्यायला प्राण कैसे निवाचर लक्ष्मण चिंता गहन स्वर्गस्था। ज्या वेळेस त्या इंद्रजितानं यम वरदानाचा बाण टाकला आणि त्या बाणाला वरदान होतं की समोरच्याचा नक्की प्राण घेणार आहे, मग हे सर्व वरली आकाशामध्ये जे युद्ध बघणारे 33 कोटी देव होते त्यांनी जाणलं की आता लक्ष्मण काही वाचत नाही, असे सर्व देवांना आकाशामध्ये चिंता वाटू लागली। पुतळीचे ऋषी